षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय की नगर तालुक्याचं एक उज्ज्वल भविष्य जे आपण पाहतोय की पूर्णपणे श्याम त्र्यंबके म्हणून ज्यांना पूर्णपणे ओळखलं जातं. षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहतोय आयुष 11 या संघाचं नेतृत्व करतील. तर आपण पाहतोय की पूर्णपणे सीमारेषेच्या बाहेर जा प्लीज. जेवढे प्रेक्षक वर्ग सीमारेषेच्या प्लीज थोडंसं 2-2 फूट पाठीमागे सरका. सामना खूप महत्वाचा आहे आणि एक खूप स्टार खेळाडू जे आपण पाहतोय की घाऱ्या म्हणून ज्या नावानं पूर्णपणे ज्या खेळाडूची ख्याती आहे अर्थात योगेश पेनकर, मुन्ना शेख आणि पाठीमागं पहा आकाश तारेकर. गोलंदाज तयार. ओ पहिलाच बॉल. दादाची दादागिरी. दादा गायकवाड ऑन फायर. पहिल्याच बॉलवरती एक ज्वालाग्राही फटका. अतिशय दर्जेदार स्ट्रोक. एक वेगवान गोलंदाजाला जे आपण पाहतोय सन्मान दिलाय खणखणीत षटकारानं आणि इथं काय करमत केली. आकाश तारेकर जे आपण पाहतोय अतिशय धुरंधर या खेळाडूला पूर्णपणे मानलं जातं. तोच आकाश तारेकर या पूर्णपणे संघाचं नेतृत्व करील. लोकल बॉय अर्थात अभिजित दुधे नगर एक्सप्रेस हा सुद्धा खेळाडू पूर्णपणे आपल्याला संघाचं नेतृत्व करताना पाहायला मिळेल. त्यानंतर वाशिक हा सुद्धा खेळाडू संघामध्ये पाठीमागं जर पाहिलं तर पूर्णपणे एस्टनच्या पाठीमागं योगेश पेनकर जे आपल्याला पाहायला मिळतील. आणि याच दरम्यान वाघाची दाढ. दादा फोडतोय पूर्णपणे दाढ. षटकार. लगातार दादानं तब्बल 2 चेंडूवरती 2 षटकार खेळत धाव फलकावरती काय धावा कमावल्यात. 2 चेंडू झालेत आणि 12 रन जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. नॉन स्ट्राईक एंड वरती किरण दळवी. दादा गायकवाडनं केलेली संघासाठी सुरुवात. गणेश माने 11 अर्थात पुणे हा संघ एकी बाजूने जर पाहायला मिळतोय तर दुसऱ्या बाजूने एक नामांकित खेळाडू असलेला भरणा जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय. अतिशय सुंदर खेळ. प्रेक्षकांची गर्दी चौबाजूने जी आपल्याला पाहायला मिळतीये. तुम्ही जर समोरच्या बाजूला जर पाहिलं तर पूर्णपणे तेच एक नाव एक चेहरा देखील जो आपल्यापर्यंत नवीन येतोय तुषार रणदिवे हा देखील खेळाडू जो आपल्याला पाहायला मिळतोय. डीप मिड विकेटला केला. या दरम्यान चेंडू जाईल एक टप्पा खात सीमारेषा पार आणि हा देखील खणखणीत चौकार. अतिशय एक तुल्यबळ लढाई जी आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते. संदेश पार्टे हे सुद्धा नाव अर्थात खेळाडू स्लिप मध्ये जर तुम्ही पाहिलं तर जो पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळाल. तुषार रणदिवे, त्यानंतर योगेश पेनकर अर्थात घाऱ्या, त्यानंतर मुन्ना शेख, आकाश तारेकर, वाशिक, अशी अभिजित दुधे, श्याम त्र्यंबके अशी खूप भरपूर टेनिस विश्वातील नावं एका बाजूने जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. ओ दादा पा एक बैठक शॉट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. अभिजित यावेळेस पहा सुरेख काय षटक केलंय पहा. धाव फलकावरती तब्बल 20 धावा. पहिला बॉल षटकार, दुसरा चेंडू षटकार, तिसरा चेंडू चौकार, चौथा देखील चेंडू चौकार. म्हणजे इथं दादानं फक्त पुण्याचा प्रवास करत असताना मनामध्ये एकच निर्धार धरलाय की एक आणि दुसरी धाव पळायची नाहीये. चौकार आणि षटकाराचीच खेळी फक्त या विकेटवरती खेळायची आहे. वा अतिशय रोमहर्षक सामना जो आपल्याला पाहायला मिळतोय. काल देखील या मैदानावरती कृष्णा सातपुते, बबलू पाटील असे नामांकित खेळाडू जे आपल्याला पाहायला मिळाले. परंतु पहा यावेळेस हा चेंडू यावेळेस परत एकदा अतिशय सुरेख बॉल कमबॅक करावे लागेल. इथं मात्र जी स्ट्राईक रोटेट होताना जे आपल्याला पाहायला मिळते एका धावेनं संघाचं धावफलक वाढलं जाईल. स्कोर कार्ड वरती तब्बल 21 रन ऑन स्कोर कार्ड. 21 रन धावफलकावरती ज्या बनले गेल्यात. पहा थोडासा धावपट्टीचा अभ्यास जे श्याम निश्चित स्वरूपात करत असावा. किरण दळवी स्ट्राईक वरती. लोवर पल टॉच. योगेश पेनकर जे आपण पाहतोय अपील जो निश्चित स्वरूपात करत होता. षटक क्रमांक पहिलं जे प्रगतीपथावरती आपण पाहतोय आणि कुठल्याच नुकसान जी काही गणेश माने 11 संघाला पडत नाहीये. धाव फलकावरती तब्बल 22 धावा या पहिल्या षटकामध्ये पूर्णपणे केल्या गेल्या. 6 षटकांचा सामना आहे. थोडंसं घाईनं देखील जाणं गरजेचं राहील.
षटक क्रमांक जे आपण पाहतोय दुसरं ते पूर्णपणे कुणाच्या हातामध्ये दिलं जातंय. तुषार रणदिवे चेंडू पूर्णपणे हातामध्ये घेत आहेत. त्यानंतर मला वाटतं सचिन पवार नाशिक एक्सप्रेस म्हणून ज्यांना ओळखलं जातं असं सचिन पवार षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती घेऊन आलाय. मित्रांनो तुम्ही 4 दिवसाचा अभ्यास पहा की या मैदानावरती या अंबादास शिरसाट यांनी प्रथम ही स्पर्धा ऑर्गनाइज केली आहे आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर महाराष्ट्राच्या बाहेरील देखील कानाकोपऱ्यातील खेळाडू या मैदानावरती आलेत. ओ पहिला बॉल कॉटन बिहाइंड द बोर्ड विकेट फलंदाज बाद सचिन पवारनं अस्त्र ब्रह्मास्त्र आपलं भात्यातून पूर्णपणे बाहेर काढले आणि किरण दळवीला पहिल्याच बॉलवरती आपल्या जे पॅव्हिलियनच्या दिशेनं परतवलंय. दादा जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत पुणे संघाची जी काही मान आहे जे नाक आहे ते पूर्णपणे थोडस तरी यशस्वीरित्या जे आपल्याला पाहायला मिळेल. यामुळे संपूर्णपणे इथं दादा गायकवाडचा अभ्यास करणं जे नगर संघ अर्थात दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय की पारसर अर्थात आयुष 11 या संघाला करावे लागेल. अभिजित दुधे सर जे आपण पाहतोय नगर एक्सप्रेस अर्थात कतार पर्यंतचा जो प्रवास TNPL पर्यंतचा जो प्रवास या नगर जिल्ह्याच्या अर्थात आपले अभिजित दुधे यांनी निश्चित स्वरूपात केलाय. किरण बेरड नवीन बॅट्समन जो पूर्णपणे जो आपल्याला पाहायला मिळेल धावफलकावरती जो तब्बल जर पाहिलं तर किरण दळवी बाद होईल. धावफलकावरती 22 धावा जे आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. सचिन षटक क्रमांक दुसरा योगेश पेनकर जे आपण पाहतोय एष्टान पाठीमागून संपूर्ण क्षेत्ररक्षण जे काही सजवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पॉवर प्लेचं चालू असलेलं षटक जे आपण पाहतोय 1996च्या वर्ल्ड कप पासून पॉवर प्ले हा क्रिकेटमध्ये आला गेला. हो हा देखील बॉल अतिशय अप्रतिम. 1996च्या वर्ल्ड कप पासून पाहतोय की आपण क्रिकेटमध्ये पॉवर प्ले आला आणि या पॉवर प्लेचा फायदा श्रीलंकेच्या सन जयसूर्याने असा पूर्णपणे उचलला की थेट 1996चा वर्ल्ड कप सन जयसूर्य आपल्या खिशामध्ये पूर्णपणे श्रीलंका या संघानं जो इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये उचलला होता. सर्कलच्या बाहेर फक्त 2 खेळाडू जे पूर्वी आपण पाहतो की पॉवर प्लेच्या बाहेर जे 3 खेळाडू जे पूर्णपणे असायचे परंतु आता मात्र सर्कलच्या बाहेर फक्त 30 यार्ड सर्कलच्या बाहेर हे 2 खेळाडू असतात. यावेळेस स्क्वेअर केलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत घेतली गेलेली एक सिंगल आणि एका धावेनं संघाचं धावफलक वाढेल. स्कोर कार्डवरती तब्बल ज्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत 23 रन 23 रन ऑन स्कोर कार्ड. कान मंत्र जे आपण पाहतोय घाऱ्या या नावानं टोपण नाव असणारा तुषार पूर्णपणे योगेश पेनकर जे आपण पाहतो की प्रत्येक बॉल कुठल्या पद्धतीने करायचा इन स्विंग आउट स्विंग की पूर्णपणे शॉर्ट पिच बॉल फुल पिच बॉल कशा रीतीनं रणनीती आखायची की दादा सारख्या बॅट्समनला इथं गोलंदाजी कशा रीतीने करायची हे मात्र पूर्णपणे कान मंत्रित केलं जाते. गोलंदाज सचिन पवार तयार. हो हा बॉल अंगावरती जो आपण पाहतोय जाऊन आदळलाय. थोडासा या चेंडूनं ज्या प्रकारे एखादा साप एखाद्या शरीराचा डसका घेतो त्या प्रकारे या बॉलनं दादाच्या पायांचा डसका थोडासा घेतलाय. तर डॉट चेंडू असेल धावफलकावरती आपण जातोय तब्बल 23 रन. षटक क्रमांक पहिलं जे आपण पाहतोय श्याम त्रिंबक यांचं थोडंसं महागडं ठरलं. 22 धावेंचं हे षटक जे पहिलं पडलं. दुसऱ्या षटकामध्ये आतापर्यंत 4 चेंडू झालेत आणि अवघी सचिन पवारनं फक्त 1 धाव जी दिली गेली आहे. हो हा बॉल सुरेख बॉल. दादा जे आपण पाहतोय थोडीशी मांग जी दाद थोडीशी मागतायत पंचांकडे धीरज गायकवाड सर आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय आपले सर्वांचे लाडके दाजी अर्थात श्रीरामजी फुंदे हे मात्र पंचांच्या भूमिकेत आहेत. मला वाटतं या षटकाचा शेवटचा बॉल जो निश्चित स्वरूपात आहे 6 षटकांचा सामना पॉवर प्लेचा लास्ट बॉल. हो यावेळेस यो हो 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 सुरेख बडी मछली जाल में आणि पहा इथं
विकेट डाऊन होतीये. 2 षटकांचा खेळ संपलाय. दादाला परतवलंय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर दादाची खेळी समाप्त होतीये. तर धाव फलकावरती 23 रन 2 षटकांच्या समाप्तीनंतर. तुम्ही पाठसारा संघाकडून पहा खूप मोठी पाठीराखे, कारण होम ग्राउंडचं अर्थात जे आपण पाहतोय की संघ म्हटलं तरी माने सर तुम्ही पहा दोनही संघ ताकदीचे आहेत. कारण एक जरी दादा गेला असेल तर दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय की किरण पवार हा देखील खेळाडू मित्रांनो, पुणे परिसर असू द्या मुंबई परिसर असू द्या, खूप मोठा खेळाडू जो नवीन बॅट्समन म्हणून जो पूर्णपणे आपण पाहतोय मैदानाच्या आत जो पूर्णपणे गेलाय. तर आपल्याला पाहिजे तुकाराम महाराज उंजे नवीन गोलंदाज जे आपल्याला पाहायला मिळते. आणि किरण पवारची ख्याती जी आपण पाहतो की एका हातानं सीमारेषेच्या बाहेर चेंडू टोलवणं, या बॅट्समनकडे हे स्किल आहे, कौशल्य आहे. तर आपल्याला पाहायचंय महाराज षटक क्रमांक जे आपण पाहतोय प्रगती पथावरती तिसरे घेऊन आलेत. पॉवर पेस संपला गेलाय. 2 षटकांमध्ये तब्बल धावा ज्या आतापर्यंत टोलवले गेल्या 23. तर आपल्याला पाहायचंय की अजून देखील किती धावा होत आहेत. किरण टू किरण अर्थात किरण बेरड आणि दुसऱ्या बाजूने किरण पवार अशी 2 आशेचे किरण पुणे संघाकडून जे मैदानाच्या आत आहेत. तर पाहूया महाराज षटक क्रमांक जे पूर्णपणे घेऊन आले गेले तिसरं. तुम्हाला मी एक इतिहास सांगेल, TNPL कतारचा एक किस्सा निश्चित स्वरूपात पुढच्या काही काळामध्ये सांगेल. आणि या दरम्यान परत एकदा 30 सर्कलच्या बाहेर डीप एक्स्ट्रा कव्हरला चेंडू पूर्णपणे खेळला गेलाय. आणि इथं मात्र एक धाव जी या वेळेस पळून पूर्णपणे जी काढली जाते. महाराज ज्यावेळेस समोर आले, माझ्या आयुष्यातील सर्वप्रथम मी महाराजांची कीर्ती देखील खूप ऐकली होती. 12 चेंडू आणि 3 धावा लागत असताना TNPL ला अभिजित दुधे आणि तुकाराम महाराज यांनी 12 चेंडू मध्ये 3 धावा ज्या पूर्णपणे होऊन दिले नव्हते आणि संपूर्णपणे प्रत्येक 11 हा संघ त्या ठिकाणी विजयी झाला होता. अतिशय धुरंदर गोलंदाजी इथं सुद्धा आपल्याला पाहायचंय. हा बॉल सुरेखरित्या टलावलाय. श्याम त्र्यंबके आपण पाहतोय चेंडूच्या समोर आहे. ऑफला चेंडूला पूर्णपणे जे अडवण्याचं कामकाज केलं जाईल. एक सिंगल आणखीन एक येते. एका धावेनं धाव फलक संघाचं वाढेल स्कोर कार्ड वरती 25 रन ऑन स्कोर कार्ड. भारतीय संघाचा शिखर धवाड ज्याच्या पाठीवरती तुम्ही शर्टवरती पहा 25व्या आकड्याचा पूर्णपणे क्रमांक आहे. हे 25वा आकडा हेच सांगतो की भारतीय संघाचा गब्बर ज्याला म्हटलं जातं त्याच प्रकारची गब्बरची जी खेळी आहे तीच किरण पवारला आणि किरणला जी पूर्णपणे करावी लागेल. हा चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं जो पूर्णपणे ढकलून दिलाय. मैदानावरती थोडंसं अर्थात थोडंसं गवत जे आपण पाहतोय छोटं छोटं आहे, त्या कारणानं सुद्धा जे आपण पाहतोय की चेंडूला कुठल्याच प्रकारचा अडथळा देखील आपल्याला होताना दिसत नाहीये. षटक क्रमांक 3 3 चेंडू झालेत. 3ही चेंडूवरती एक सिंगल जी महाराजांनी खर्च केली. नगर शहरातील बरेचसे मान्यवर पाहुणे देखील या सामन्याचा आनंद घेताना जे आपल्याला पाहायला मिळतात. हा चेंडू परत एकदा लगातारचे 4ही चेंडू जे आपण पाहतोय त्याच टप्प्यात खेळलेत आणि 1 2 3 4 चेंडूवरती 4 धावा आल्यात. धावफलकावरती जे आपण पाहतोय 27 रन धावफलकावरती. एक चांगल्या प्रकारचं जे क्रिकेट आपल्याला मैदानाच्या आत अनुभवायला पाहायला मिळतंय. कला आणि क्रीडा यांचं मिलन होऊन जे क्रिकेट जे पूर्णपणे खेळलं जातंय पूर्णपणे जर पाहिलं तर किरण पवार निश्चित स्वरूपात जे आपण पाहतोय की जरी बलाढ्य ताकदीचे बॅट्समन आहेत परंतु स्ट्राईक रोटेट करणं हे एका चांगल्या खेळाडूचं वैशिष्ट्य आहे. त्याच कारणामुळे स्ट्राईक जी वारंवार रोटेट करताना जे आपल्याला बॅट्समन पाहायला मिळतात. या दरम्यान परत एकदा त्याच टप्प्यात हा देखील फटका जो आपल्याला पाहायला मिळेल. 5वा देखील चेंडू त्याच ठिकाणी डीप एक्स्ट्रा कव्हरला खेळला गेलाय. स्कोर कार्ड वरती एका धावेनं धावफलक संघाचं वाढतंय 28 रन ऑन स्कोर कार्ड. 28 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतील. किरण पवार यावेळेस ओ हो
क्या नजाकत. आणि या दरम्यान लाजवाब अतिशय अप्रतिम आबीसाठी एकदा टाळे होऊ द्या. परंतु थांबा एकच मिनिट थांबा. पंच थर्ड अंपायर डिसिजन जे पूर्णपणे देत आहेत. झेराक्स सर प्लीज. ओके चेक सुद्धा करू नका. अभिजित सर कळवतायत की निश्चित स्वरूपात षटकार आहे. ओके षटकार जो पूर्णपणे ऑन स्क्रीन देखील आपण पाहू शकता की अभिजित नी परंतु प्रयत्न छान होता. सुरेख बॉल जे अडवण्याचं कामकाज केलं. षटक समाप्तीचा आलेख संपले का. षटक सुद्धा जे पूर्णपणे आपण पाहतोय संपले गेले. धावफलकावरती तब्बल 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 34 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 34 रन ऑन स्कोर कार्ड. अतिशय सुरेख 2 फलंदाजांना जे आपण पाहतोय बाद जे पूर्णपणे व्हावं लागतंय. तर पाहायचंय आपल्याला 3 षटकांमध्ये आतापर्यंत ज्या 34 आल्यात. पहिल्या षटकामध्ये 22 त्यानंतर दुसरं षटक सचिन पवारचं एका धावेचं पडलं आणि या षटकामध्ये देखील शेवटच्या बॉलवरती महाराजांना जे पूर्णपणे एक षटकार खावा लागतोय. असं 11 रन या षटकामध्ये गेलाच. 22 1 आणि 11 अशा तब्बल ज्या धावफलकावरती धावा ज्या आपण पाहतोय 34 धावा. तर समोरच्या बाजूला समालोचन कक्षाच्या एंडकडनं गोलंदाज तयार होतोय. नगर एक्सप्रेस अभिजित दुधे. अक्षरशः जे आपण पाहतोय दुबईमध्ये सुद्धा या आपल्या अभिजितनं खूप मोठा धुमाकूळ घातला होता. आणि त्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे की सर्वाधिक कमी वयाचा असणारा खेळाडू जो अभिजितकडे पाहिलं जात होतं. अक्षरशः भल्या खूप मोठ्या म्हणजे आज जे पूर्णपणे इंटरनॅशनल लेवलवरती खेळाडू पोहोचले त्या खेळाडूंना विकेटवरती नाचायला लावणं या अभिजितच्या हातामध्ये स्किल आहे. तर पाहायचंय परत एकदा गोलंदाज अभिजित तयार. हो लेफ्ट मारा. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती तुषार रणदिवे आपण पाहतोय काव कॉर्नरच्या दिशेनं आहे. यावेळेस फेक केला जाईल. धावबाची संधी होती परंतु संधी येऊ दिली नाही. 35 धावा धावफलकावरती बनले गेल्यात. एका षटकामध्ये जे आपण पाहतोय सुरेख प्रकारचं कामकाज केलं जातंय. तुम्ही लॉगअपच्या दिशेनं जर पाहिलं लॉगअप आणि लॉगऑन या बाजूला लॉगऑफच्या दिशेनं वशिका आहे. दुसऱ्या बाजूनं संदेश पार्टे लॉगऑनच्या ठिकाणी क्षेत्ररक्षण जे निश्चित स्वरूपात करतायत. एक सुरेख कामकाज जे आपल्याला या संघाचं पाहायला मिळतं. तर दुसऱ्या बाजूनं गणेश माने 11 पुणे हा संघ सुद्धा कमी ताकदीचा नाहीये. चेंडू पूर्णपणे ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय तोपर्यंत दुसऱ्या धावेला किरण पवारची नजर. जोपर्यंत क्षेत्ररक्षक चेंडूला हातामध्ये उचलतोय चेंडू सटकतोय तोपर्यंतच निम्मी क्रीज परत एकदा कापून पूर्ण केली. एका हातानं षटकार मारणं स्किल या खेळाडूच्या हातामध्ये आहे. परंतु धावा घेण्यामध्ये हो हा देखील बॉल सुरेख प्रकारचा जो आपल्याला पाहायला मिळतोय. ढकलून खेळणं जे यशस्वीरित्या जे आपल्याला पाहायला मिळते. 38 धावा ज्या धावफलकावरती आपले जे समोरच्या बाजूला साऊंड आहेत त्या पुढचा खेळाडू पहा मित्रांनो मुन्ना शेख. आपल्या संपूर्ण टेनिस क्रिकेटची जी संपूर्ण भारतीय टीम आहे एक ओपनिंग करणारा हा मित्रांनो मुन्ना शेख हा खेळाडू. गोलंदाज जे आपल्याला पाहायचंय. ओ आणि या दरम्यान किंग मोड 3 धाव त्रिफळा. एस्टनवरनं बुलडोजर फिरवला गेलाय. फलंदाज बाद. विकेट. का जल्लोष आक्रोश टाळ्या शिट्ट्यांचा कडकडाट काय सांगून जातोय. अभिजितची गोलंदाजीची सर जी परत एकदा या शिट्ट्या आणि टाळ्या ज्या आपल्याला दाखवून देत आहेत. नवीन बॅट्समन जे आपल्याला पाहायचंय.
नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय गणेश नाईक, थँक्यू. कुणाल नाईक नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये, जे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल. स्कोर कार्डवरती आतापर्यंत 38 रन ज्या बनवल्या गेल्यात, अक्षरशः स्टंप जे आपण पाहतोय उडवले गेलेत. आणि स्टंपच्या पूर्णपणे असा स्टंप जो उडला गेलाय की यावरून निश्चित स्वरूपात ट्रेन बोल्ट यांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. कारण टेनिस क्रिकेट पूर्णपणे खेळत असताना अक्षरशः 11 वेळा एखादा तीनही स्टंपरला एक एक स्टंप जो 11 वेळा जे आपण पाहतोय ट्रेन बोल्ट यांनी निश्चित स्वरूपात पूर्णपणे मोडला होता. एका हाताने जर षटकार मारला किरण पवार आणि दुसऱ्या बाजूने जे आपण पाहतोय कुणाल नवीन बॅट्समन आहे यावेळेस. तर पाहिलं तर घाई गडबड, खराब कलेक्शन आणि त्याचा मोबदला घेतलाय दुहेरी धावेत. तिसऱ्या धावेचा प्रयत्न, हो, तिसऱ्या धावेचा प्रयत्न जो आपण पाहतोय यशस्वीरित्या. योगेश वेनकर थोडीशी पंचांकडे दाद मागतोय. दोन पंच जे आपण पाहतो एकत्रित येतील आणि त्यानंतर निर्णय जो पूर्णपणे घेतील. दोन पंच जे आपण पाहतोय एकत्र येतील की कुठला फलंदाज बाद आहे, कुणाल की किरण, हे दोनही बॅट्समन जे आपल्याला पाहायचंय कुठला बाद दिला जातोय. दोन पंच आपापसात जे पूर्णपणे चर्चा करतील. चला प्लीज पंचांकडे कुठल्या प्रकारची दाद मागू नका. दोन पंच आपापसात निर्णय देतील आणि पंचांचा निर्णय अंतिम असेल. तर नवीन बॅट्समन जे आपण मैदानाच्या आत पाहतोय, ओके सर, त्यांना स्ट्राईक वरती लोकेश नवीन बॅट्समन मैदानाच्या आत आहे. आणि किरण पवारनं जर एका हातानं षटकार मारला तर सतीशजी मेजर आणि अर्जुनजी वनवे सर यांच्या वतीने तब्बल 500 रुपयाचं प्राइज जर एका हातानं षटकार किरण पवारनं खेळला तर हे प्राइज मेजर साहेबांनी अर्जुन सर यांच्या वतीनं जे आपण पाहतो हे प्राइज असेल तब्बल 1001 रुपयाचं हे प्राइज जे किरणसाठी लागले गेले. धावफलकावरती 40 धावा ज्या पूर्ण होत आहेत. तर नवीन बॅट्समन जे आपण पाहतोय लोकेश मैदानाच्या आत, गोलंदाज परत एकदा तयार. ओ हा चेंडू थोडासा बाहेर आहे, अवांतर आहे. दोन आले, दोन 38 होते ना, 240 घेतले ना, 38 होते ना. 41 धावा धावफलकावरती आहे. या आधी 38 होत्या आणि 41 रन. ओके अभि सर कंटिन्यू. गोलंदाज जे आपण पाहतोय परत एकदा तयार होईल. किरण पवार स्ट्राईक वरती. हो या दरम्यान परत एकदा बिग हिट केलाय ऑफ साईडच्या दिशेनं चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय आणि पहा इथं एक चांगलं प्रकारचं क्रिकेट जे आपल्याला पाहायला मिळतं. षटक समाप्तीचा इशारा पाहता पाहता 4 षटकांचा खेळ संपला गेलाय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जे आपल्याला धावा पाहायला मिळत आहेत तब्बल 42 रन स्कोर कार्डवरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. थोडासा
ड्रिंक ब्रेक जो आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर आपण पाहतोय 22 धावा ज्या आल्या. षटक क्रमांक दुसरं ज्यामध्ये आपण पाहतोय 1 धाव जी आली, तिसऱ्यामध्ये 11 धावा आल्या आणि या षटकामध्ये 8 धावा ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. तब्बल 42 धावा, 42 रन ऑन स्कोर कार्ड. यावेळेस जर पाहिलं तर गणेश माने फेन्स 11 पुणे या संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना आहे. थोडंसं घाईनं देखील गाणं गरजेचं राहील, कारण पाऊस कुठल्या क्षणी येऊ शकतो. त्या कारणानं प्लीज विनंती असेल की आपण थोडीशी घाई देखील करा. बेचाळीस रन ज्या बनवल्या गेल्यात. प्रेक्षकांची गर्दी आज मात्र या मैदानाला वेगळीच एक चांगल्या प्रकारची छाप जी पूर्णपणे सोडून गेली आहे. पाहायचे आपल्याला की 5व्या क्रमांकाचं षटक कोणाच्या हातामध्ये जे पूर्णपणे सोपवलं जातंय. एक षटक जे आपण पाहतोय पूर्णपणे नाही, उद्या मात्र या संपूर्ण आपल्या मैदानावरती सोनिया बापू भोसले डान्सिंग हंपायर उद्या मात्र आपल्या संपूर्ण स्पर्धेचं विशेष आकर्षण हे मात्र आपल्याला उद्या मात्र या मैदानावरती पाहायला मिळतील. काल मात्र ज्या अभिमानने या मैदानावरती अभिमान दाखवला तो अभिमान सुद्धा या ठिकाणी निश्चित स्वरूपात आहे. तर समोरच्या बाजूने आपण पाहतो की महाराज परत एकदा सांघिक 5वं आणि वैयक्तिक दुसरं षटक घेऊन ज्या मैदानाच्या आत आहेत. अक्षरशः सुरेख गोलंदाजी या आधी सुद्धा केली होती, जी आपण पाहतोय की 11 धाव्यांचं षटक ते निश्चित स्वरूपात जे आपल्याला पाहायला मिळालं होतं. 6 षटकांचा सामना असल्या कारणाने जे आपण पाहतोय दोन म्हणजे असं 2 गोलंदाजांना वैयक्तिक 2-2 षटकं टाकता येतील. या कारणानं सचिन पवारला थोडंसं पाठीमागे देखील ठेवलं असावं, कारण एका धावेचं सचिन पवारनं दुसरं षटक केलं होतं. तर पाहायचंय महाराज षटक क्रमांक जे आपण पाहतोय की 5वं प्रगतीपथावरती घेऊन आले. स्ट्राईकवरती जर पाहिलं तर किरण पवार, नॉन स्ट्राईक एंडवरती लोकेश, गोलंदाज तयार. हा बॉल जो आपण पाहतोय खालच्या पट्ट्यात राहिलाय, बॅटवरती परफेक्ट येत नाहीये आणि परफेक्ट घेण्याचा प्रयत्न जो फलंदाजांचा कायम असेल. संपूर्ण मैदानाचा जर केंद्रबिंदू तुम्ही पाहिलं तर यष्टीरक्षक असतो आणि तो यष्टीरक्षक अर्थात योगेश पेनकर जे आपण पाहतोय की पाठीमागून संपूर्ण क्षेत्ररक्षण सजवण्याचं कामकाज करतोय. हो, हा देखील लगातारचा बॉल, डॉट चेंडू, सुरेख बॉल. लगातारचे 2 चेंडू या वेळेस जे डॉट येईल. एक डॉट चेंडू इथं खेळून चालणार नाहीये. ते आज मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांना देखील हवा थोडीशी निश्चित स्वरूपात मदत करेल. दक्षिणेकडून ओहो, या दरम्यान चेंडू खूप वेळ आकाशात, डान्सिंग डाऊन द विकेट. झेल टिपलाय, किरण पवारला चालावं लागेल. अभिजित दुधे झेल टिपतोय, फलंदाज किरण पवार बाद. आणखीन एक झटका, आणखीन एक धक्का. यावेळेस जर पाहिलं तर पुणे या संघाला जो पूर्णपणे बसला गेलाय. किरण पवारला जे आपण पाहतोय खूप वेळ चेंडू आकाशामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर अभिजित दुधेने शेवटच्या काही सेकंदापर्यंत चेंडूवरून नजर जे हटवली नाही आणि अक्षरशः चेंडूचा झेल टिपला गेला लॉग ऑन क्षेत्रात. तर पाहूया नवीन बॅट्समन मैदानाच्या आत. गणेश सर, बॅट्समन कळवा. रोहन नवीन बॅट्समन आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. हो, या दरम्यान पाठीमागं जर पाहिलं तर चेंडू सटकला होता, परंतु क्षेत्ररक्षण जे सुरेख आकाश तारेकर त्या ठिकाणी जे आपण पाहतोय क्षेत्ररक्षण निश्चित स्वरूपात करतायत. अतिशय अप्रतिम अशी बॅटिंग जी आपल्याला आपल्या संपूर्ण भागात
नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पाथर्डी तालुका असू द्या, राहू तालुका असू द्या आणि संपूर्ण महाराष्ट्रभर आकाश तारेकर यांचे देखील दौरे असतात. ओ हो 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 हो, अतिशय सुरेख षटक जे आपल्याला पाहायला मिळते. पहिला चेंडू डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा बॉल एक सिंगल आणि पाचवा देखील चेंडू डॉट. या षटकातला शेवटचा चेंडू, पाचव्या षटकातील शेवटचा बॉल महाराज जे आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत. हा देखील चेंडू सुरेख असेल. पंचांकडे दाद मागितली जातीये आणि थर्ड अंपायर इज कॉल्ड. थर्ड अंपायर डिसिजन जे पूर्णपणे कळवतील. फलंदाज बाद, फलंदाज बाद. फलंदाजाला जे आपण पाहतोय परतावं लागतंय. तुम्ही ऑन स्क्रीन देखील पाहू शकता. फलंदाज रोहनला जे परतावं लागतंय आणि स्वतः आता मात्र गणेश माने जे आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये जे आपल्याला जाताना पाहायला मिळतात. षटक देखील जे पूर्णपणे आपण पाहतोय संपले गेले. 12 चेंडूंमध्ये अवघ्या 12 धावा देत महाराजांनी आपली 2 षटकं जी तुकाराम कुंजे यांनी जी आपण पाहतोय की 2 षटकं टाकली. 12 चेंडूमध्ये 12 धावा ज्या फक्त खर्च केल्या. धाव फलकावरती तब्बल 43 रन ज्या झाल्या गेल्यात आणि शेवटचं षटक जे आपण पाहतोय एक सचिन पवार संघमालक जे आपण पाहतोय संघाचे मालक आहेत, ओनर आहेत गणेश माने आणि लोकेश जे आपण पाहतोय मैदानाच्या आत आहेत. अभिजितनं पा स्वतःवरती थोडासा विश्वास ठेवलाय. सचिन पवारनं एका धावेचं षटक केलं होतं परंतु पुढच्या सामन्यासाठी कदाचित त्याला रोखलंय की काय रणरीत्या असतील आणि स्वतः अभिजितनं शेवटचं षटक टाकण्याचा निर्णय त्याने निश्चित स्वरूपात घेतलाय. धावफलकावरती 43 धावा आतापर्यंत बनले गेल्यात. पाहिजे आपल्याला गणेश माने फ्रेंड्स 11 पुणे संघाचा अर्धशतक होणार की नाही. लोकेश स्ट्राईकवरती नॉन स्ट्राईक एंडवरती संघाचा विघ्नहर्ता संघाचा गणपती बाप्पा अर्थात गणेश माने निश्चित स्वरूपात नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. तर गोलंदाज अभिजित दुधे. पाहायचंय काय करामत होतीये. शेवटचे 6 बॉल इनिंगचे जे शिल्लक आहेत. गोलंदाज परत एकदा तयार. डावखोरे हाताचा मारा आणि हा बॉल पा धावपट्टीवरती पडल्यानंतर किती खूप मोठा पिकअप जो स्विम चेंडू जो आपल्याला होताना पाहायला मिळाला. लोकेशला हा चेंडू समजू शकला नाही. चेंडू असेल डॉट. विकेट हॅट्रिक जर घेतली तर आमचे संदेशजी गाजरे यांच्या वतीने जे आपण पाहतोय 501 रुपयाचं प्राइस जे पूर्णपणे आहे. 2 जर हिट विकेट जर घेतल्या तर अंकुशजी जायभाई यांच्या वतीने देखील 3333 रुपयाचं प्राइस जे निश्चित स्वरूपात आहे. वाईड बॉल यावेळेस जे पूर्णपणे पडला गेलाय. एका धावेनं संघाचं जे धावफलक वाढलं जात आहे. डबल चौक्या अर्थात 44 रन ऑन स्कोर कार्ड. 44 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. अभिजित दुधे देखील आपण पाहतोय संघाचं नेतृत्व करेल. गोलंदाज परत एकदा तयार.
ओ या दरम्यान हा चेंडू धावपट्टीवरती कोसळतोय. एक धावची सूक्ष्मरित्या पळून पूर्ण जी काढली जाते. एका धावेनं संघाचं धावफलक वाढेल. धावफलकावरती धावा 45 धावा धावफलकावरती आपल्याला ज्या पाहायला मिळतील. 45 रन जर पाहिल्या तर मुंबईचा राजा अर्थात रोहित शर्मा यांचा जर्सी क्रमांक जो आपल्याला पूर्णपणे आठवल्याशिवाय राहणार नाहीत. इथं ऑनलाईन हे चालू आहे, बोलू नका. सन्माननीय अशोकदादा शिरसाट हे सुद्धा सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील खूप खूप मनापासून हार्दिक स्वागत. ओ हा चेंडू जो आपण पाहतोय रेषेच्या खूप बाहेर आहे. वाईट बॉल जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय. लगातार वाईट बॉल जे आपल्याला या षटकामध्ये दोन अतिरिक्त धावा ज्या या षटकामध्ये पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती 46 धावा आतापर्यंत पुणे या संघाच्या आपल्याला पाहायला मिळाल्यात. गोलंदाज परत एकदा तयार आणि याच दरम्यान डान्सिंग डाऊन द विकेट. यस मॅक्सिमम षटकार. अंबादाजी शिरसाट यांनी जे आपण पाहतो की सीमारेषेच्या बाहेर जेला पूर्णपणे घेतलाय. तर धावफलकावरती आपण तब्बल जातोय षटकाराच्या साह्यानं. संघाचं अर्धशतक देखील कंप्लीट होते. तब्बल 52 धावा धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 52 रन ऑन स्कोर कार्ड. 52 धावा बनवल्या गेल्यात. हा षटकार पहा खूप अक्षरशः एखाद्या गोलंदाजाच्या हृदयाला थोडेसे वेदना व्हावेत अशा गोलंदाजाच्या डोक्यावरून षटकार मारणं खऱ्या अर्थानं फलंदाजांना पसंत असतं आणि तोच षटकार गणेश माने यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळतोय. तर धावफलकावरती तब्बल 52 धावा स्कोर कार्ड वरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज फिरसे एक बार तयार. हो हा देखील चेंडू अतिशय अप्रतिम असेल. आता क्षेत्ररक्षक चेंडूवरती जाईल वासिक आणि त्यानंतर इथं थोडीशी घाई गडबड. ओ यस 1-2 रन ज्या पळून पूर्ण केले गेल्यात. 2 धावा धावफलकावरती चित्तेच्या चपळाईनं पूर्ण होत आहेत. 54 रन 54 रन स्कोर कार्ड वरती जे आतापर्यंत बनवले गेल्यात. शेवटचे अजून देखील 2 बॉल. या दरम्यान पिगिटी केलाय मुन्ना शेख आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे. एक सिंगल जी घेतली जातीये. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलाय फलंदाज बाद. यस विकेट. धावचीत जो निश्चित स्वरूपात फलंदाज आपल्याला होताना पाहायला मिळतोय. धावफलकावरती स्कोर कार्ड जे आपल्याला पाहायचंय मला वाटते डबल 55 धावा धावफलकावरती आहेत. पंचावन्न धावा धावफलकावरती ज्या पूर्णपणे बनवले गेल्यात. शेवटचा चेंडू जो आपल्याला पाहायचं शिल्लक निश्चित स्वरूपात आहेत. 55 रन्स ऑन स्कोर कार्ड ज्या प्रगतीपथावरती आहेत. या इनिंगचा शेवटचा चेंडू जो अभिजित सर करतायत. हो या वेळेस स्टेट केलाय क्षेत्ररक्षक मुन्ना शेख पाठीमागून वसिक जो पूर्णपणे कव्हर चेंडूला करेल. आणि अशा रीतीने जे आपण पाहतोय पहिल्या इनिंगचा डाव पूर्णपणे संपला गेलाय. पहिल्या इनिंगचा खेळ संपला गेलाय. धावफलकावरती ज्या 57 धावा ज्या पूर्णपणे बनवल्या गेल्यात. 58 धाव्यांचं टार्गेट एक माफक असं आव्हान जे पूर्णपणे आयुष 11 पाटसरा या संघाला जे पूर्णपणे ठेवलंय. 58 धावा ज्या पूर्णपणे बनवायच्यात. 58 रन ज्या पूर्णपणे बनवायच्यात. 57 झाल्यात. 58 धावेंची गरज जी आयुष 11 पाटसरा या दिग्गजांची वानदियाळी. अर्थात जर पाहिलं तर जे आपण पाहतोय की आकाशजी तारेकर, मुन्ना शेख, त्यानंतर सचिन पवार, योगेशजी पेनकर घारे, अर्थात संदीपजी पार्टे असेल, वासिक असेल,
अशी बरीचशी नावं जी आपल्याला संपूर्णपणे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील नव्हेच तर संपूर्ण टेनिस क्रिकेटला साता समुद्रा पारकडे घेऊन जाणाऱ्या या सर्व खेळाडूंची आज मात्र जी उपस्थिती आपल्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते, प्रेक्षकांना जे पूर्णपणे रोमांचित केलं जाते, त्याचबरोबर जे आपण पाहतो की तुषार रणदिवे हा देखील खेळाडू आज मात्र मैदानावरती जो आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळेल. किरण पवार, दादा गायकवाड असे एक धुरंधर बॅट्समन देखील आज आपण मैदानावरती निश्चित स्वरूपात पाहिले आणि पुढच्या देखील काही अवधीमध्ये जे आपण मोठमोठे खेळाडू जे या मैदानावरती पाहणार आहोत. 57 झाल्यात 58 धाव्यांचं टार्गेट जे आयुष 11 पाटसरा या संघाला जे पूर्णपणे ठेवलं गेलंय. मी विनंती करतो, चला ताबडतोब 2 बॅट्समन मैदानाच्या आत जातील. पुणे संघाला विनंती आहे, पंच प्लीज त्यांना सूचना करा, सामना लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, कारण 6 षटकं म्हणल्यावरती थोडासा वेळ जातो. 6 षटकांचा सामना आहे, थोडीशी घाई करत प्लीज चला. चला प्लीज ताबडतोब क्षेत्ररक्षण सजवा. बॉल द्या आतमध्ये. आतमध्ये चेंडू पाठवा. गणपती बाप्पाचा जे जेकार जो मैदानाच्या आत आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतोय, कारण कुठल्याही कार्याची सुरुवात म्हटलं तर जे आपण पाहतो की गणपती बाप्पाला जे पूजन केलं जातं आणि पाहूया गणेशाला वंदन करून जे पूर्णपणे पुणे संघ मैदानाच्या आत उतरला गेलाय. दुसऱ्या बाजूने दिग्गजांना तोंड देण्याचं कामकाज जे पूर्णपणे करायचंय. अर्थात दादा गायकवाड आणि त्यांच्या विरोधात जर पाहिलं तर मुन्ना शेख, योगेश पेनकर, संदेश पार्टे, आकाशजी तारेकर, तुषार रणदिवे, अभिजित दुधे, श्याम त्र्यंबके असा सामना जो आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळतोय. मी विनंती करतो 2 बॅट्समन प्लीज ताबडतोब मैदानाच्या आत जा. त्याचबरोबर काल देखील एक सितारा अर्थात शिरूर तालुक्याची शान जे आपल्याला पाहायला मिळेल असे आमचे सतीशजी पठारे सर सुद्धा आज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं देखील खूप खूप मनापासून स्वागत. आणि त्यानंतरचा या पुढचा सामना देखील जो आपल्याला निश्चित स्वरूपात पाहायला मिळेल. सार्थक 11 रायगड आणि त्यांच्या विरोधात बाबानाग क्रिकेट क्लब औरंगाबाद. मी दोनही संघाच्या संघनायकांना विनंती करतो, आपण समालोचन कक्षाच्या पुढे या. आपण टॉस करतोय. कॅप्टनना वारंवार सूचना देणं आम्हाला देखील पसंत नाही, परंतु प्लीज आपण ताबडतोब स्टेजच्या समोर या. औरंगाबाद संघ आणि सार्थक 11 रायगड हे दोनही संघाचे कॅप्टन ताबडतोब समालोचन कक्षापुढे या. ज्यार्थी भारतीय टेनिस क्रिकेट आंतरराष्ट्रीय टेनिस क्रिकेट मध्ये ज्या प्रकारे आपण पाहतो मुन्ना शेख ओपनिंग करतायत, त्याच प्रकारे ही ओपनिंग देखील जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. परंतु साथ देण्यासाठी ज्या खेळाडूला बाजा म्हणून जे ओळखलं जातं असा तुषार रणदिवे जो आपण पाहतो स्ट्राईक वरती आहे. तुषार रणदिवेंची देखील जी ख्याती जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते की त्यांची फेवरेट पिवळ्या कलरची कॅप
जे आहे आणि ह्या पिवळ्या कलरच्या कॅप वरून या खेळाडूला प्रत्येक मैदानावरती ओळखलं जातं. तुषार रणदिवे बाजा अर्थात स्ट्राईक वरती. दुसऱ्या बाजूनं मुन्ना शेख आणि षटक क्रमांक पहिला गोलंदाज मार्कवरती गोलंदाजी आपण पाहतोय पूर्णपणे. पुणे संघाचा एक अतिरिक्त खेळाडू आहे ना, सामना जो आपण पाहतोय सुरुवात होते. 58 धाव्यांचं टार्गेट. पहिलाच बॉल यावेळेस किरण षटक क्रमांक जे आपण पाहतोय पहिल्या क्रमांकाचं घेऊन आलाय. एक बॉल देखील जो पूर्णपणे विकेटवरती पडलाय. तर तुषार रणदिवे यांच्या षटकार हॅट्रिक साठी जे आपण पाहतोय संदीपजी गाजरे यांचे रोख पारितोषिक आहे 500 रुपयाचं. जमा देखील त्यांनी केलंय आणि हा चेंडू फुलटॉस जो पूर्णपणे पायावरती आदळतोय. चेंडू जर पाहिलं तर अक्षरशः गुडघ्यावरती तुषार रणदिवे यांच्या जो पूर्णपणे पडलाय. दुसरा देखील चेंडू जो पूर्णपणे आपल्याला डॉट पाहायला मिळतोय. हा चेंडू आपण पाहतोय ऑफ साईडला खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती जो आला गेलाय आणि संघाचं खातं देखील जे खोललं गेलंय. एका धावेनं संघाचं धावफलक वाढतंय. एक सिंगल एक आकडा जे आपण पाहतोय आपल्याला धावफलकावरती. आयुष 11 पाटसरा या संघाच्या धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला सार्थक 11 रायगड आणि औरंगाबाद संघाचे संघनायक ताबडतोब या. औरंगाबाद संघाचा संघनायक या ठिकाणी आहे. सार्थक 11 संघाचा संघनायक या. आपल्याला टॉस करायचा पुढच्या सामन्याचा आणि सन्माननीय सतीशजी मेजर साहेबांच्या शुभ हस्ते आपण यानंतरचा नाणेफेकीचा टॉस जो करणार आहोत. डावकुरे आताचा फलंदाज समोर जे आपण पाहतोय मुन्ना शेख. वाईट बॉल. वाईटचा इशारा जो पूर्णपणे आपण पाहतोय जो आपल्याला पाहायला मिळेल. वाईट बॉल जो पंच 2 हात जमिनीला पूर्णपणे समांतर करतायत. वाईट बॉलचा इशारा जो पंचांनी दिलाय. हा देखील चेंडू आपण पाहतोय सुरेखरित्या असेल. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. पंच कडे जोडीशी दाद जी पूर्णपणे मागितली जाते. पंच आपल्या मनावरती जे आपण पाहतोय ठाम आहेत आणि हा देखील चेंडू जो पूर्णपणे डॉट जो आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवर पाहिला तर डॉट, दुसरा चेंडू डॉट, तिसऱ्या चेंडूवरती एक सिंगल, चौथा चेंडू वाईट बॉल, पाचवा चेंडू देखील जे आपण पाहतोय डॉट असेल. अक्षरशः 2 धावा धावफलकावरती ज्या पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. सार्थक 11 मेजर सर या आपलं तुमच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. संघनायक या ठिकाणी उपस्थित आहेत. ओ बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक चेंडूवरती. चेंडू जातोय वाऱ्याच्या सुसाट वेगात सीमारेषेच्या पार. खणखणीत चौकार 4 रन. सीमारेषेच्या पाठीमागे बसा प्लीज. खेळाडूंना कुठली प्रकारची इजा होणार नाही याची काळजी घ्या. प्लीज आयुष 11 थोडेसे पाठीमागे बसा. चला सार्थक 11 संघाचा संघनायक प्लीज स्टेजच्या जवळ या. आपल्याला टॉस करायचा आहे.
एक धाव जी पळून पूर्ण केली जाते. धावफलकावरती 7 रन ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिल्या षटकाचा खेळ जो आपण पाहतोय की संपला गेलाय. ते पहिल्या षटकामध्ये जर थोडंसं तुम्ही दोनही संघाचं जर कंपॅरिझन पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये जे आपण पाहतोय की नगर संघाकडून 22 धावा म्हणजे पुणे संघानं 22 धावा बनवल्या होत्या. तर यावेळेस थोडंसं समीकरण थोडंसं आपल्याला बदललेलं दिसते. 5 सरास संघाकडे जर पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये अवघ्या 7 धावा ज्या पूर्णपणे ज्या आपल्याला पाहायला मिळतात. थोडंसं त्याचबरोबर सतीजी मेजर साहेब असतील, आमचे गैनीनाथ दादा शिरसाट असतील, यांना मी विनंती करेल की आपल्या दोन या मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. एका बाजूने जर पाहिलं तर संपूर्ण रायगड अर्थात सार्थक 11 आणि दुसऱ्या बाजूनं बाबा नाग क्रिकेट क्लब औरंगाबाद हा संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. दादा या समोर. नाणेफेकीचा कौल केला जातोय. औरंगाबाद आणि रायगड अशी लढाई जी पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळते. टॉस जो मेजर साहेब आणि गणेनाथ दादा यांच्या शुभ हस्ते जो पूर्णपणे केला जातोय. त्याबरोबर बाळू महाराजी बडे हे सुद्धा सेमे जे आहेत संपूर्ण मान्यवर पाहुण्यांच्या शुभ हस्ते हा टॉस पूर्णपणे केला जातोय. त्याचबरोबर हा बोला. आणि नाणेफेकीचा टॉस सार्थक 11 रायगड या संघानं पूर्णपणे विजय केलाय. दुबईला अर्थात TNPL ज्या संपूर्णपणे जे आपण पाहतोय की फायनलचा मानकरी सुद्धा हा सार्थक 11 रायगड हा संघ देखील आहे. जसं जसं ज्या वेळेस सामन्यात येतील त्या वेळेस तुम्हाला इतिहास देखील ऐकेल. चौकार आणि त्याचबरोबर नो बॉल देखील जो पूर्णपणे पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 2 लोकेशनं हातामध्ये घेतलंय. फ्री हिट देखील असेल. पहा इथं काय घडलं, एक नो चेंडू पडलाय. पाठीमाग चेंडू देखील जो पूर्णपणे लॉक स्टॉपला भिडला गेला होता. चौकार आला, त्या पाठोपाठ एक नो बॉलची सिंगल. अशा 5 धावा या चेंडूवरती पाहायला मिळत आहेत. आणि त्या बदल्यात मुन्ना शेखला सुद्धा जे आपण पाहतोय की पूर्णपणे फ्री हिटची संधी असेल. सार्थक 11 रायगड हा संघ जो आपण पाहतोय या ठिकाणी उपस्थित आहे. TNPLचा संपूर्णपणे वाईट बॉल फ्री इज कंटिन्यू, वाईट बॉल फ्री इज कंटिन्यू की TNPLची फायनल मारलेला हा संघ सार्थक 11 इथपर्यंत आलेला आहे. आणि पाक किती आपल्या संपूर्ण या मैदानाचं देखील जे मी निश्चित स्वरूपात म्हणेल की पूर्णपणे धन्य ही माती देखील जी पूर्णपणे झाली असेल की इथपर्यंत हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडू यावेळेस हिटची संधी देखील जी आपण पाहतोय होती. परंतु पाहता पाहता 2 धावा ज्या यावेळेस काढल्या जातील. 2 धावेंना संघाचं धावफलक वाढले. 15 रन स्कोर कारवरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 6 षटकांचा सामना आहे, त्यामुळं घाई थोडीशी देखील जे आपण पाहतोय की समजा शेख आणि तुषार रणदेवेला हे काही क्रिकेट जुनं नाही आहे. त्यामुळं जे आपण पाहतोय की थोडंसं थांबून क्रिकेट जे खेळलं जातंय. आणि यावेळेस सटकलाय, निसटलाय, चेंडू सरळ सीमारेषेला जाऊन धडकलाय. परत एकदा एक सनसनीत चौकार. एकोणावीस रन धावफलकावरती जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजून देखील 39 धावेंचं टार्गेट संघाकडे जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. लोकेशची गोलंदाजी जी आपण पाहतोय थोडीशी भरकटली गेली. गोलंदाजाची थोडीशी या ठिकाणी पिस्स जे उपडण्याचं कामकाज जे बॅट्समन करतायत. तर पाहूया कान मंत्र देण्याचं कामकाज दादा गायकवाड जे निश्चित स्वरूपात करतायत. 19 रन जे आतापर्यंत बनवले गेल्या षटकार हॅट्रिक साठी. या दरम्यान बिग हिट केलाय क्षेत्ररक्षक. खूप दूरवरती चेंडू हवेमध्ये असेल. या वेळेस सीमारेषेच्या लगत जे पूर्णपणे कामकाज केलं जातंय. 2 धावा
जितक्या ताकदीचा फटका होता तितक्या ताकदीचं मोठं शत्रुक्षण देखील जे आपल्याला पाहायला मिळालं. गणेश माने आणि स्वतः राहुल त्या ठिकाणी जे आपल्याला रोहन त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाले. चेंडूला अडवलं गेलं. चेंडूचा जरी खूप मोठा हवेमध्ये चेंडू खूप वेळ खर्च केला त्या कारणानं हा चेंडू जर थोडासा हवा जे आपण पाहतोय विरोधात आहे, नाहीतर षटकाराच्या दिशेनं तो चेंडू जात होता. धाव फलकावरती जाऊया. तब्बल 21 धावा स्कोर कार्डवरती आतापर्यंत बनवल्या गेल्यात. गोलंदाज परत एकदा लोकेश तयार. ओ बिग हिट केलाय, उडवलाय. दादा गायकवाडच्या समोर जे आपण पाहतोय चेंडू असेल. एक धाव जी पळून पूर्ण जी केली जाते एकाच धावेनं धावफलक संघाचं वाढतंय. स्कोर कार्डवरती धावा जे आपण पाहणार आहोत. तब्बल 22 रन जे आतापर्यंत बनवल्या गेल्यात. पॉवर प्लेचं षटक क्रमांक जे आपण पाहतोय दुसरं जे सुरू आहे. दुसऱ्या षटकाचा खेळ जवळजवळ संपत आलाय. पाठीमागं जर पाहिलं तर किरण पवार संपूर्णपणे गोलंदाजांना मार्गदर्शन जे करताना दिसत आहेत. यावेळेस मिड ऑफला चेंडू येईल. धावबाची संधी. नो बॉल. नो बॉल. सीमा रेषेच्या जे आपण पाहतोय पूर्णपणे म्हणजे जी नॉन स्ट्राईक एंडची रेषा आहे ती पूर्णपणे ओलांडली गेलेली. नो बॉल जे पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळेल. आणि परत एकदा फ्री हिटची संधी मुन्ना शेखसाठी उपलब्ध झाली गेली. संधी ही चालून येते. म्हणजे ज्या माणसांसाठी जे आपण पाहतो की संधी येतात ते सर्वात बुद्धिमान असतात. त्या संधीचं सोनं जे करतात ते सर्वाधिक मान असतात. तर पाहूया संधीचं सोनं केलं जातं की नाही. आणि हा बॉल परत एकदा यशस्वीरित्या फ्री हिटची संधी गमावली गेली. तर धाव फलकावरती जाऊया. तब्बल स्कोर कार्डवरती 24 रन ऑन स्कोर कार्ड. 24 धावा धाव फलकावरती जे आपल्याला पाहायला मिळतात. या मैदानावरती एक ऐतिहासिक पहिल्या दिवसापासून जे आपण पाहतोय कतार अर्थात दुबई रिटर्न इंग्लंड रिटर्न सुद्धा खेळाडू या मैदानावरती खेळण्यासाठी जे आपण पाहतोय आले गेलेत. परंतु हे विकेट अरे बापरे पहा अतिशय सुंदर फटका. गॅप शोधला आणि पार रिव्हर्स खेळला गेला. एक चेंडू सरळ सीमारेषा पार. षटक समाप्तीचा इशारा आलाय. षटक पाहता पाहता संपली गेलेत. पॉवर प्लेची दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 28 धावा ज्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. आयुष 11 पाटसरा आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय गणेश मांडे फ्रेंड्स 11 पुणे. 58 धाव्यांचं टार्गेट आहे. 22 धावा ज्या 2 षटकामध्ये 11च्या सरासरीनं बनवले गेल्यात. उर्वरित 36 धाव्यांची खेळी जी आपल्याला पाहिजे. माफ करा तुम्ही 28 धावा धावफलकावरती जे आपण पाहतोय 14च्या सरासरीनं धावफलक जे पूर्णपणे पुढे गेलंय. आणि स्कोर कार्डवरती आता उर्वरित फक्त 30 धाव्यांची खेळी जे करणं गरजेचं आहे. आयुष 11 पाटसरा हा संघ जे आपण पाहतोय 14च्या सरासरीनं 14 आणि 14 ज्या 28 रन ज्या स्कोर कार्डवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर षटक क्रमांक जे आपण पाहतोय किरण मला वाटतं पहिलं षटक सुद्धा किरणने जे टाकलं होतं त्यामध्ये 7 रन ज्या खर्च केल्या होत्या. षटक क्रमांक दुसरं लोकेशचं वाईट नो बॉल पडत 21 धाव्यांचं जे पडलं गेलंय. अशा 28 धावा या षटकामध्ये पूर्णपणे आल्या गेल्यात. षटक क्रमांक तिसरं सांघिक तिसरं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन किरण परत एकदा मैदानाच्या आत. हो यावेळेस बिग हिट केलाय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर फरार. खणखणी चौका 4 रन. तुषार रणदिवे सुद्धा एक संघाला चांगल्या प्रकारचा स्टार्टअप जो पूर्णपणे देतोय. इथे एक विकेट डाऊन होणं गरजेचं आहे. परंतु दोनही फलंदाज आपली छान अशी कंबर कसून जे विकेटवरती आहेत. धाव फलकावरती तब्बल ज्या धावा आपण पाहतोय 32 धावा धाव फलकावरती आहेत. आणि याच दरम्यान ऑटा सुपर कॅच फलंदाजाला जे परतावं लागतंय तुषार रणदिवे बाद विकेट. धक्का क्रमांक पहिला.
षटक क्रमांक पहिलं संपलं त्यावेळेस धावा ज्या आपण पाहतोय 7 होत्या. त्यानंतर षटक क्रमांक लोकेशचं महागडं ठरलं 21 धावा होत्या आणि किरणनं हे षटक चौकाराच्या साह्यानं एक चौकार जाऊन दिला. परंतु त्यानंतर जे फलंदाजाला पूर्णपणे बाद केले तुषार रणदिवे जो आपण पाहतोय संघाची एक चांगली सुरुवात करत पाठीमागे पूर्णपणे परतलाय. नवीन बॅट्समन जे आपण पूर्णपणे पाहतोय तर नवीन बॅट्समन आपण पाहतोय वसिक जो मैदानाच्या आतमध्ये निश्चित स्वरूपात पूर्णपणे आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती आतापर्यंत ज्या बनवले गेल्यात 32 रन ज्या धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण षटक क्रमांक जे पूर्णपणे तिसरं जे मैदानाच्या आत घेऊन आहे. एक चौकार त्यानं आतापर्यंत जो पूर्णपणे खर्च केलाय. यावेळेस डिफेन्सनं खेळण्याचा प्रयत्न केला. एक धावची वेगात पूर्ण केली जाते परंतु इथं डायरेक्ट हिटचा प्रयत्न जो केला गेलाय. परंतु दुसऱ्या बाजूनं कव्हरसाठी सुद्धा जे आपण पाहतोय दादा निश्चित स्वरूपात होता. परंतु इथं एक मी याआधी सांगितलं की इथं विकेट टिकत खेळणं गरजेचं होतं. एक विकेट देखील तुषार रणदिवे यांची पडली गेली तो हरकत नाही. दोनही संघ पान प्राणाला लावून मैदानाच्या जिद्दीनं चिकटीनं विजयाच्या दिशेनं वाटचाल करतायत. एक चांगला सुंदर छान सामना सुरू असताना अक्षरशः वेळ सुद्धा जो किती चाललाय हे सुद्धा आपल्याला समजत नाही. उद्या मात्र आपल्या संपूर्ण स्पर्धेचा शेवटचा दिवस. उद्या मात्र डान्सिंग अंपायर सोन्या बापू भोसले हे मात्र उद्या मैदानावरती आपल्या संपूर्ण प्रेक्षकांचं मनोरंजन हे मात्र करतील. बरेचसे सेलिब्रिटी उद्या देखील आपल्या मैदानावरती आपल्या संपूर्ण सामन्यांचा आनंद घेण्यासाठी जे असतील. इथं मात्र पंचांकडे थोडीशी दाद जे अपील जे केलं जातंय पंच देखील जे आपण पाहतोय धीरजजी गायकवाड आणि दुसऱ्या बाजूला सुभाषजी आगाव सर हे मात्र जे आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेत असे ते सुंदर कामकाज जे सकाळच्या सत्रापासून जे आपण पाहतोय की पाहतायत. स्कोअरकारवरती ज्या धावा ज्या पूर्णपणे स्थिर आहेत. यावेळेस एक सिंगल या खेळाडूंना सांगण्याची गरज जे आपण पाहतोय नसती. षटकातले काही चेंडू जे आपण पाहतोय सिंगल डबल चालू ठेवायची. एखादा बॉल एखादा छान असा जर चेंडू सापडला तर अक्षरशः त्याला चौकार किंवा षटकाराच्या दिशेने जे पूर्णपणे टोलवायचं म्हणजे बरोबर सरासरी रन रेट जो पूर्णपणे कापला जातोय. धाव फलकावरती तब्बल जे आपण पाहतोय 34 धावा आतापर्यंत बनवल्या गेल्यात. हा देखील चेंडू बॅटवरती परफेक्ट येऊ शकला नाही. क्षेत्ररक्षक खूप दूरवरचा चेंडूवरती धाव घेईल. 2 धावा वेगात जोरात पळून पूर्ण आणि यशस्वीरित्या षटक समाप्तीचा इशारा जो पूर्णपणे आला गेलाय. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आयुष 11 पाठसारा संघाच्या धाव फलकावरती धावा ज्या आपण तब्बल पाहतोय एकूण 36 धावा धाव फलकावरती ज्या झाल्या गेल्यात. उर्वरित 18 बॉल आणि विजयासाठी 22 धावेंची गरज. 18 बॉल 22 असा सामना जो पूर्णपणे आपल्याला समीकरण जे पाहायला मिळतंय. 18 गेंदे और जीतने के लिए 22 रनों की जरूरत निश्चित स्वरूपात जी गरजेची आहे आपल्याला पाहायचंय. किरण पवार अक्षरशः इस्टर्न मागून येतोय काय रणरित्या करतोय की स्वतः किरण पवार यावेळेस यानंतरचा देखील जो सामना आपण पाहणार आहोत एक प्रेक्षणीय रोमांचक सामना जो निश्चित स्वरूपात आपला आहे. कतार अर्थात दुबई रिटर्न संपूर्ण संघ जो आपण पाहतोय रायगड अर्थात सार्थक 11 हा संघ जो आपण पाहणार आहोत या मैदानावरती एक वेगळीच छाप सोडून देईल. त्यांच्या विरोधात जे आपण पाहतोय बाबानाग क्रिकेट क्लब औरंगाबाद
असा जो पूर्णपणे संघ जो आपल्याला पाहायला मिळतोय. शेवटचे 18 बॉल आणि 22 धावेंची गरज. स्वतः किरण पवार जे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय. एस्टनच्या पाठीमागे थोडासा बदल देखील जो आपण होताना पाहायला मिळेल. दादा गायकवाड यावेळेस पाठीमागे असेल. स्ट्राईकवरती वसिक, नॉन स्ट्राईक एंडवरती मोंटा शेख हे दोन बॅट्समन यावेळेस जर पाहिजे आपल्याला की सामन्याला विजयी करून देतील की नाही यावेळेस पहा थोडासा वेळ वाचवणं देखील गरजेचं आहे. तर प्लीज थोडासा वेळ वाचवा. प्रेक्षकांनी अतुलजी शिरसाट संपर्क करा. या दरम्यान वासिक सेट ऑन दी फायर. चेंडू सरळ सीमारेषा पार आणि हा पा इथं एक हवाई सफरचा होता. बुलंदी फायर षटकार. अक्षरशः चेंडू पा आउट ऑफ पार्क करून टाकलाय डीप मिड विकेटच्या दिशेला आणि पहा एका षटकाराच्या साह्यानं धावफलकावरती तब्बल चला बॉल द्या 42 रन या षटकारांचे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 42 धावा धावफलकावरती बनले गेल्यात. 58 धाव्यांचं टार्गेट जे पुणे या संघानं आयुष 11 या संघासमोर जे पूर्णपणे ठेवलं गेलं होतं आणि समीकरण जे आता जे आपल्याला निश्चित स्वरूपात दिसतंय 17 चेंडू आणि 16 धावेंची गरज जी आपल्याला यावेळी समीकरणामध्ये पाहायला मिळते. बॉल जो थोडासा पाण्यामध्ये गेल्या कारणानं जो बदलला जातोय. शेवटचे 17 चेंडू आता मात्र शिल्लक आहेत आणि विजयासाठी 16 धावेंची गरज आयुष 11 पाटसरा या संघाला. गोलंदाज परत एकदा. ओ हा बॉल वाईट बॉल. लेग स्टिकच्या थोडासा बाहेर अवांतर असेल. आंतरराष्ट्रीय नियम क्रमांक 22चा जो वापर केला जातोय वाईटच्या साह्यानं एका धावेमध्ये याच दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू सरळ लॉग ऑन सीमारेषा पार. यस मॅक्सिमम षटकार. सामन्यातील हवा काढून टाकणारा हा षटकार जो पूर्णपणे जो आपल्याला पाहायला मिळतोय. धाव फलकावरती तब्बल ज्या धावा 49 रन ज्या बनवल्या गेल्यात. विजयासाठी अवघे आता फक्त 9 धावेंची जी गरज आहे. वसिक यावेळेस मैदानाच्या चौफेर दो बरसलाय. हा देखील षटकार अतिशय धुरंधर आणि पॉवरफुल सामना जो वैशिकच्या बॅटिंगनं संपूर्ण प्रेक्षकांना मनमोहित करून टाकतोय. धाव फलकावरती तब्बल ज्या धावा जाऊन पोहोचल्या गेल्यात 55 धावा धाव फलकावरती ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजयासाठी जे अवघे आपण पाहतोय फक्त 3 धावेची गरज जी यावेळेस आहे. किरण पवारला इथं मात्र थोडस फोडलं जातंय. हो हा बॉल बॅट वरती पूर्णपणे येत नाहीये. सार्थक 11 जे आपण पाहतोय रायगड या संघामध्ये जर पाहिलं तर निश्चित समोर तुम्हाला मोठमोठ्या संघांची अर्थात खेळाडूंमध्ये ची ओळख जी तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्याच काही वेळामध्ये. योगेश पवार, विश्वजित ठाकूर, थॉमस डायस, अजित मोहिते, हर्षद अशी जसा जसा वेळ मिळेल तशी तशी तुम्हाला देखील खेळाडूंची ओळख तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. खूप मोठाली दिग्गज खेळाडूंची नावं. हे क्रिकेटचं आज मात्र जे पूर्णपणे हे क्रिकेट आणि पिंपळगाव टप्पाचं मैदान पूर्णपणे बरसलं गेलंय. ऑटो सुपर शॉट, हेलिकॉप्टर शॉट, षटकार. सामना हा आपण पाहतोय पूर्णपणे आयुष 11 पाटसरा या संघानं पूर्णपणे विजयी केलाय. अतिशय दर्जेदार आणि दादागिरी करत हा सामना पूर्णपणे विजयी केलाय. तर रायगड संघ आपण पाहतोय की टॉस रायगड संघानं पूर्णपणे जिंकलाय. तुम्ही जो काही निर्णय घेतला असेल तो प्लीज